Hello friends, now we start with coordinating. चार फंक्शन्स आपण बघितले: प्लॅनिंग, ऑर्गनायझिंग, स्टाफिंग, डायरेक्टिंग. नाउ नेक्स्ट फंक्शन इज कोऑर्डिनेटिंग. डायरेक्टिंगनी डायरेक्शन द्यायचं काम केलेलं आहे. नाउ ॲज अ मॅनेजर मला पुढे काय करायचं असतं, मॅनेजरचा टास्क संपत जोपर्यंत गोल अचीव्ह होत नाही तोपर्यंत मी डायरेक्शन दिलं, माझा रोल संपला नाही. नाव ॲज अ मॅनेजर मी समोर उभा आहे, माझ्या समोर एम्प्लॉईज काम करतात, मला त्यांना कोऑर्डिनेट करणं गरजेचं आहे, त्यांना कोऑपरेट करणं गरजेचं आहे. कोण कामात चुकत असेल, तू असं कर रे, तू अशा प्रकारे कर, ते कामं बरोबर करतायत की नाही, चुकीचं करत असेल त्यांना बरोबर कसं करायचं, ह्या गोष्टी मला सांगणं गरजेचं आहे. हे मी नाही केलं, फक्त डायरेक्शन दिलं आणि घरी जाऊन बसलो, ते एम्प्लॉईज काम करणार का? नाही. बघूया आपण कोऑर्डिनेटिंग. कोऑर्डिनेटिंग रेफर्स टू, कोऑर्डिनेटिंग म्हणजे काय बघा, द वर्क ऑफ इंटिग्रेटिंग. इंटिग्रेट करणे म्हणजे एकत्र. इंटिग्रेटिंग द ऍक्टिव्हिटीज ऑफ व्हेरियस युनिट्स ऑफ एन ऑर्गनायझेशन. कोऑर्डिनेशन म्हणजे काय कळतं तुम्हाला? कोऑर्डिनेशन म्हणजे एक हेल्प करणे. कोऑर्डिनेशन म्हणजे काय? हेल्प करणे. हे हेल्प कधी पॉसिबल आहे? 100 एम्प्लॉईज आहेत ऑर्गनायझेशन मध्ये, हे 100चे 100 एम्प्लॉईज एकमेकांना कधी हेल्प करू शकतात? समजा इकडे ए आहे, एच्या बाजूला बी बसवलं, बीच्या बाजूला सी, डी, ई, एफ, जी, एच असे बाजूबाजूला बसवले हे एका लाईनीत कामाला. तुम्ही बघितलं असेल बऱ्याचशा ऑर्गनायझेशन मध्ये अशी सिटिंग अरेंजमेंट असते. का अशी अरेंजमेंट करतात? सगळ्यांना एकत्र का ठेवतात? त्याच्या मागचं एक कारण आहे, लॉजिक आहे. जेव्हा हे एकत्र काम करतात ना, रोज बोलून वगैरे ह्यांच्यामध्ये काय निर्माण होतं? गुड रिलेशन, एक प्रकारे फ्रेंडशिप. जसं क्लासमध्ये पण बघा ना, फर्स्ट डेला तुम्ही येऊन बसलेले बाजूबाजूला, कोण होतं ओळखीचं? नाही. बट रोज रोज बसून ओळख झाली ना, फ्रेंडशिप झाली ना, सेम ह्या एम्प्लॉईज मध्ये पण फ्रेंडशिप होते. आणि मग या फ्रेंडशिपचा ऑर्गनायझेशनला काय फायदा होतो? तर आज इकडे काम जास्त आहे, बी त्याच्या बाजूलाच बसलाय, बीकडे काम कमी आहे. बी काय करणार? इकडे जास्त काय बघत बसणार, मजा घेणार की ह्याला हेल्प करणार? हेल्प करणार. इकडे उद्या जास्त काम आलं, बी हेल्प करणार, बी कडे जास्त कामाला ए हेल्प करणार, सी कडे जास्त कामाला तर ए बी दोघांना हेल्प करणार, सी त्यांना हेल्प करणार. सो हे सगळे एकमेकांना कोऑर्डिनेट करणार. आणि हे कोऑर्डिनेशन कशामुळे पॉसिबल आहे? हे सगळे एकमेकांना कशामुळे हेल्प करतायत? कारण बाजूबाजूला आहेत म्हणून ना. आता ए ला समजा इथे कामाला ठेवलं असतं, बी ला इथे ठेवलं असतं आणि सी ला इथे ठेवलं असतं. इथे कामाखाली येऊन मेला जरी असतं तरी बी ला कळालं नसतं. सी कडे लोड आला असतं तरी सी ला किती काम आहे हे बी ला कळालं नसतं. सो कोणालाच काय कळालं नसतं. इथे ए कडे भरमसाठ काम आहे, बी कडे काही कामच नाही. इथे ए मरतोय, बी तर आरामात बसलोय. हेच बाजूबाजूला असतं तर दोघांनी एकमेकांना हेल्प केली असती ना. मग एवढ्या लांब ठेवून त्यांना म्हणजे एवढ्या लांब ठेवून काम होणाऱ्या वेळेमध्ये की त्यांना एकत्र ठेवल्यावरती काम वेळेमध्ये होणार आहे. एकत्र ठेवल्यावरती ते एकमेकांना कोऑर्डिनेट करू शकतात. तर लांब लांब ठेवल्या ते कोऑर्डिनेट करू शकतात का? नाही. म्हणजे कोऑर्डिनेशन साठी पहिल्या सगळ्यात अगोदर मला काय करावं लागणार? एम्प्लॉईची जी अरेंजमेंट आहे एक लांब लांब अशी, एक दिल्लीला, एक वाशीला, एक ठाण्याला, एक कर्नाटकला, असे लांब लांब कुठे कुठे मी एम्प्लॉईज टाकून ठेवले. ते सगळे लांब लांब न ठेवता मी सगळ्यांना उचलणार. नॉट ओनली एम्प्लॉईज, सगळे डिपार्टमेंट्स मी उचलणार आणि एकाच ठिकाणी आणून ठेवणार. कारण जेव्हा हे बाजूबाजूला असतील, एकत्र असतील, ते एकमेकांना इझिली कोऑर्डिनेट करतील. सो कोऑर्डिनेशन साठी मला सगळ्यात अगोदर काय करावं लागणार? इंटिग्रेट करावं लागणार. इंटिग्रेट म्हणजे एकत्र आणावं लागणार सगळ्यांना. कारण एकत्र असतील तर ते एकमेकांना कोऑर्डिनेट करतील आणि एकमेकांना कोऑर्डिनेट करून गोल वेळेमध्ये अचीव्ह करतील. सो लाईक काय दिली बघा, कोऑर्डिनेटिंग रेफर्स टू. कोऑर्डिनेटिंग म्हणजे काय? द वर्क ऑफ इंटिग्रेटिंग द ऍक्टिव्हिटीज ऑफ व्हेरियस युनिट्स ऑफ एन ऑर्गनायझेशन. वेगवेगळ्या युनिट्सना एकत्र आणायचंय. कशासाठी? टू अचीव्ह द गोल्स ऑफ ऑर्गनायझेशन. एकत्र आणल्यामुळे फायदा काय होणार आहे? हे सगळे एकमेकांना हेल्प करून वेळेत काम कंप्लीट करणार. इकडे जास्त कामाला बी हेल्प करणार, बी कडे जास्त कामाला सी हेल्प करणार, सी कडे जास्त कामाला डी हेल्प करणार. सो हे सगळे एकमेकांना हेल्प करून सगळ्यांची कामं वेळेमध्ये कंप्लीट करणार आणि माझं गोल पण वेळेमध्ये काय होणार? अचीव्ह होणार. सो कळालं तुम्हाला कोऑर्डिनेशन महत्वाचं आहे? हो आहे. कोऑर्डिनेशनसाठी सगळ्यात अगोदर काय करावं लागणार? सगळ्यांना एकत्र आणावं लागणार, इंटिग्रेट करावं लागणार. म्हणून मी फर्स्ट लाईन दिली, कोऑर्डिनेटिंग रेफर्स टू the work of integrating the activities of various units of an organization to achieve the goals of the organization. It ensures that. Now एकत्र आणताना आपण कसं आणायचं बघा, the goals of units and sub units are in harmony with each other. Harmony म्हणजे depend.
नाव माझे सगळे डिपार्टमेंट मी एकत्र आणतोय का, तर कामं वेळेमध्ये व्हायला पाहिजे. मग ते एकत्र आणताना सिस्टमॅटिकली एकत्र आणा. हे युनिट ह्याचं काम ज्याच्यावर डिपेंड आहे ते सब युनिट त्याच्या बाजूला ठेवा. हे युनिट ह्याचं काम ज्याच्यावर डिपेंड आहे ते सब युनिट बाजूला ठेवा. हे युनिट त्याचं सब युनिट, हे युनिट त्याचं सब युनिट, हे युनिट हे त्याचं सब युनिट. हे जर का अशा प्रकारे बाजूबाजूला आणले तर फायदा काय होणार? ह्याचं काम ह्याच्यावर डिपेंड आहे ना, ह्यांचं काम पटकन झालं, ह्यांचं पण काम पटकन झालं, ह्यांचं पण काम पटकन झालं, ह्यांचं पण काम पटकन झालं आणि ओव्हरऑल सगळ्यांचीच कामं कशी झाली? क्विकली झाली. हे जर का इथे युनिट ठेवलं असतं आणि इथे सब युनिट ठेवलं असतं, परत कोऑर्डिनेशनला प्रॉब्लेम झाला असतं. युनिट इथे आणि सब युनिट इकडे ठेवला, मध्ये वेगवेगळे डिपार्टमेंट टाकून ठेवले, परत कोऑर्डिनेशनला प्रॉब्लेम झाला असतं ना. सो फंक्शन्स काय सांगतायत की एकत्र आणा सगळ्या डिपार्टमेंटना, पण ते अशा प्रकारे एकत्र आणा की त्यांची अरेंजमेंट कशी असेल? युनिट सब युनिट म्हणजे ह्यांचं काम वेळेत झालं, युनिट परत त्याचं सब युनिट म्हणजे त्यांचं पण काम वेळेमध्ये होईल, युनिट आणि सब युनिट त्यांचंही काम वेळेमध्ये होईल. म्हणजे एकत्र अशा प्रकारे आणा की त्यांची कामं एकमेकांवर डिपेंड आहेत, ते बाजूबाजूला येतील आणि त्यांची कामं वेळेमध्ये होतील. सो लाईन काय दिले बघा, इट इन्शुअर्स दॅट एकत्र तर आणायचंय, पण एकत्र आणताना एक काळजी घ्या, द गोल्स ऑफ युनिट्स अँड सब युनिट्स आर इन हार्मोनी विथ इच अदर, कीपिंग इन माइंड द गोल्स ऑफ ऑर्गनायझेशन ऍज अ होल. म्हणजे ह्या सगळ्यांना एकत्र आणताना एक गोष्ट लक्षात ठेवा की युनिट आणि सब युनिट अशी अरेंजमेंट करा जेणेकरून त्यांचं काम पटकन झालं सगळ्यांचं, तर आपल्या ऑर्गनायझेशनचा गोल काय होणार आहे? पटकन अचीव्ह होणार आहे. तर युनिट इथे ठेवणार, सब युनिट इकडे ठेवणार, युनिट सब युनिट इकडे, तर पुन्हा कोऑर्डिनेशनला प्रॉब्लेम होणार. सो बेटर तुम्ही काय करा, सगळ्यांना अशा प्रकारे अरेंज करा युनिट आणि सब युनिटला की आपलं ऑर्गनायझेशनचा गोल काय होईल? क्विकली अचीव्ह होईल. मिनिंग कळलं तुम्हाला? रीड करा सगळ्यांनी माझ्यासोबत. कोऑर्डिनेटिंग रेफर्स टू द वर्क ऑफ इंटिग्रेटिंग, एकत्र आणायचे काय? द ऍक्टिव्हिटीज ऑफ व्हेरियस युनिट्स ऑफ एन ऑर्गनायझेशन टू अचीव्ह द गोल्स ऑफ द ऑर्गनायझेशन. एकत्र तर आणायचंच आहे, पण एकत्र अशा प्रकारे आणायचे की ज्यांचं काम एकमेकांवर डिपेंड आहे ना, त्यांना बाजूबाजूला. सो सगळे असे बाजूबाजूला आले की सगळ्यांचीच कामं वेळेमध्ये होणार. सगळ्यांची कामं वेळेमध्ये झाली तर म्हणजे ऑर्गनायझेशनचा गोल पण वेळेमध्ये काय होणार? अचीव्ह होणार. सो लाईन काय दिली त्यांनी? कोऑर्डिनेशन रेफर्स टू द वर्क ऑफ इंटिग्रेटिंग द ऍक्टिव्हिटीज ऑफ व्हेरियस युनिट्स ऑफ एन ऑर्गनायझेशन टू अचीव्ह द गोल्स ऑफ द ऑर्गनायझेशन. इट इन्शुअर्स दॅट द गोल्स ऑफ युनिट्स अँड सब युनिट्स आर इन हार्मोनी विथ इच अदर, keeping in mind the goals of organization as a whole. Then definition. According to Fayol काय बोलते बघा, to coordinate करणे म्हणजे काय? is to harmonize म्हणजे आता सांगितलं मी तुम्हाला, एकत्र आणणे. To coordinate is to harmonize म्हणजे एकत्र आणायचे काय? all the activities of a concern म्हणजे कंपनी, ऑर्गनायझेशन, कंपनी सगळ्या ऍक्टिव्हिटीज एकत्र आणायच्या. कशासाठी? सो ॲज टू फॅसिलिटेट इट्स वर्किंग अँड इट्स सक्सेस, जेणेकरून त्यांचं वर्किंग क्विकली होईल आणि त्यांना क्विकली काय मिळेल? सक्सेस मिळेल. फ्युअल काय बोलतोय तुम्हाला? टू कोऑर्डिनेट इज टू हार्मोनाइज म्हणजे एकत्र आणायचं. कोऑर्डिनेट करायचं म्हणजे सगळ्यांना एकत्र आणायचं. कोणाला? तर ऑल द ऍक्टिव्हिटीज ऑफ द कन्सर्न, सगळ्या ऍक्टिव्हिटीज एकत्र आणायच्या. कारण मी मगाशीच सांगितलं, लांब ठेवून वेळेत कामं होणार नाही, जवळ आणले ते एकमेकांना हेल्प करून ती कामं वेळेमध्ये करता येतील. सो टू कोऑर्डिनेट इज टू हार्मोनाइज ऑल द ऍक्टिव्हिटीज ऑफ अ कन्सर्न सो ॲज टू फॅसिलिटेट इट्स वर्किंग अँड इट्स सक्सेस. डेफिनेशन कळली तुम्हाला? एकदा रीड करायची. According to Fayol, to coordinate is to harmonize all the activities of a concern so as to facilitate its working and its success. Now, need and importance of coordinating. First point दिला, optimum use of resources. सगळ्यांना जेव्हा तुम्ही एकत्र आणून ठेवणार, ऑटोमॅटिक सगळेजण एकमेकांना हेल्प करणार ना. आता मी तुम्हाला मागाशी सांगितलं, ए इथे आहे, बी इथे आहे, एकडे जास्त काम आहे सो ए मरतोय, बी कडे कामच नाही, बी आरामात बसलाय, म्हणजे बीचा मॅक्सिमम यूज होतोय का रे? नाही होते ना. पण हेच ए आणि बी बाजूबाजूला असते तर बी पण याला हेल्पला गेला असता, सो बीचा यूज झाला असता. उद्या इकडे काम कमी असतं ते याला हेल्पला गेला असता, एचा पण यूज झाला असता, बीचा पण यूज झाला असता. म्हणजे ऑटोमॅटिक सगळ्या रिसोर्सेसचा काय झाला असता? मॅक्सिमम यूज. सो फर्स्ट पॉईंट काय दिले त्यांनी? ऑप्टिमम यूज ऑफ रिसोर्सेस. ऑप्टिमम म्हणजे मॅक्सिमम. एकत्र आणून ठेवल्यामुळे आपले रिसोर्सेस वेस्ट न जाता त्याचा मॅक्सिमम यूज होतो. कोऑर्डिनेटिंग इन्शुअर्स ऑप्टिमम यूज ऑफ रिसोर्सेस.
कोऑर्डिनेटिंग इन्शुअर्स ऑप्टिमम यूज ऑफ रिसोर्सेस, म्हणजे कोऑर्डिनेशन असल्यामुळे सगळे एम्प्लॉईज एकमेकांना हेल्प करतात. सो बी कडे काम नाही तर बी असंच बसून नाही राहत ना, बी ए ला हेल्प करते, म्हणजे बीचा मॅक्झिमम यूज होतोय. ए तो ऑलरेडी काम करतोय. उद्या बी कडे जास्त काम आलं, ए कडे काम नाही, ए बाजून राहणार की ए बी ला हेल्प करणार, बी ला, म्हणजे एचा पण मॅक्झिमम यूज होतोय. सो ऑटोमॅटिक डेली सगळेच एम्प्लॉईज जास्तीत जास्त काम करतात ना. सो कोऑर्डिनेशन इन्शुअर्स ऑप्टिमम यूज ऑफ रिसोर्सेस. It helps the organization to use all the resources available in the organization at their optimum level. एकत्र असल्यामुळे सगळ्याच रिसोर्सेसचा काय होणार आहे, मॅक्सिमम यूज होणार आहे. मी मागाशी सांगितलं ए इथे आहे, बी इकडे. प्रॉब्लेम काय होणार, ए कडे मजबूत काम आलंय, ए चा इथे जीव निघतोय, पण बी कडे कामच नाहीये, बी असंच बसून आहे. बीचा यूज होणार का रे? सी कडे पण काम नाही, सी चा पण यूज होणार का रे? नाही होणार. पण हे जर का बाजूबाजूला असतील तर या तिघांना पण कामं लागतील ना, तिघं पण कामं करणार ना. सो तिघांचा पण काय होणार तिथे, मॅक्सिमम यूज. कळतंय तुम्हाला? सो काय दिले फर्स्ट लाईन रेडी करा त्यांनी. कोऑर्डिनेटिंग इन्शुअर्स ऑप्टिमम यूज ऑफ रिसोर्सेस. इट हेल्प्स द ऑर्गनायझेशन टू यूज ऑल द रिसोर्सेस अवेलेबल इन द ऑर्गनायझेशन ॲट देअर ऑप्टिमम लेवल. ऑप्टिमम म्हणजे मॅक्सिमम लेवल. पॉइंट नंबर 2, हायर एफिशियन्सी. Now first time बघा, efficiency is the relation between returns to cost. ही आपण लाईन बघितलेली आहे. रिटर्न्स म्हणजे इन्कम, कॉस्ट म्हणजे एक्सपेन्सेस. एखादं ऑर्गनायझेशन इफिशियंट आहे की इनइफिशियंट आहे? इफिशियंट आहे की इनइफिशियंट आहे? कशावरून जज करतो आपण? रिटर्न आणि कॉस्ट. रिटर्न म्हणजे इन्कम, इन्कम जास्त आहे, कॉस्ट कमी आहे. मार्क माय वर्ड, रिटर्न जास्त आहे, कॉस्ट कमी आहे, इन्कम जास्त आहे, खर्च कमी आहे. याचा अर्थ एम्प्लॉईज खूप जास्त काम करतात, ऑर्गनायझेशन इफिशियंट आहे. याच्या उलट खर्च जास्त आहे, इन्कम खूप कमी आहे. खर्च जास्त आहे, इन्कम कमी आहे, ऑर्गनायझेशन इनइफिशियंट आहे. म्हणजे इफिशियन्सी कशावरून चेक करतात? रिटर्न आणि कॉस्ट. सो फर्स्ट लाईन, इफिशियन्सी इज द रिलेशन बिटवीन रिटर्न टू कॉस्ट. When there are more returns, इन्कम जेव्हा जास्त असणार आहे at lower cost, कमी खर्चामध्ये, the efficiency is said to be higher. लाईन कळते तुम्हाला? When there are more returns, जास्त इन्कम आहे at lower cost, कमी खर्चामध्ये, इन्कम जास्त खर्च कमी, the efficiency is said to be higher, efficiency जास्त आहे. Due to optimum use of resources, पहिल्या पॉइंट मध्ये आपण बघितलं सगळ्या रिसोर्सेसचा काय होतोय, ऑप्टिमम यूज होतोय. Due to optimum use of resources, coordination helps to increase higher efficiency in the organization. सगळ्या रिसोर्सेसचा मॅक्झिमम यूज केला, सगळ्या रिसोर्सेसचा मॅक्झिमम यूज केला तर एफिशियन्सी काय होणार, वाढणार ना. प्रोडक्टिव्हिटी काय होणार, वाढणार ना. पॉइंट नंबर 2 कळतोय तुम्हाला? काय दिलं पॉइंट नाव त्यांनी? हायर एफिशियन्सी. काय दिले बघा फर्स्ट लाईन तिथे, efficiency is the relation between return to cost. Efficiency is the relation between return to cost. When there are more returns, इन्कम जास्त आहे at the lower cost, कमी खर्चामध्ये, the efficiency is said to be higher. मग efficiency जास्त असणार असं आपण म्हणणार. आता मॅक्झिमम यूज केल्यामुळे efficiency वाढणार की कमी होणार रे? पहिल्या पॉइंट मध्ये बघा ना, ऑप्टिमम यूज ऑफ रिसोर्सेस, मॅक्झिमम यूज करतोय, efficiency वाढणार ना. सो ड्यू टू ऑप्टिमम यूज ऑफ रिसोर्सेस, coordination helps to increase higher efficiency in the organization. पॉइंट नंबर 2 कळालं तुम्हाला? एकदा रीड करूया सगळ्यांनी. Efficiency is the relation between return to cost. When there are more returns at lower cost, the efficiency is said to be higher. Due to optimum use of resources, coordination helps to increase higher efficiency in the organization. Point number 3, unity of action. In an organization, different people work at different levels to achieve certain common objectives. आपण 11वी पासून शिकतोय. ऑर्गनायझेशन मध्ये 3 लेवल असतात मॅनेजमेंटच्या, आठवतंय का? टॉप लेवल मॅनेजमेंट, मिडल लेवल मॅनेजमेंट, लोअर लेवल मॅनेजमेंट. टॉप लेवल वाल्यांना विचारलं कशासाठी काम करताय? ऑर्गनायझेशनचा गोल अचीव करण्यासाठी. मिडल लेवलला विचारलं तुम्ही कशासाठी काम करताय? दे आर गिव्हिंग सेम आन्सर टू अचीव द ऑर्गनायझेशनल गोल. लोअर लेवलला सेम क्वेश्चन विचारला, दे ऑल्सो गिव्ह सेम आन्सर टू अचीव द ऑर्गनायझेशनल गोल. मीन्स डिफरंट पीपल वर्क ॲट डिफरंट लेवल. Different people work at different level. कशासाठी? To achieve the goals of organization. So काय दिलं बघा तिथे, in an organization
different people work at different levels to achieve certain common objective. So it is necessary. जर का त्यांना एकाच ठिकाणी जायचंय, त्यांचा ऑब्जेक्टिव्ह एकच आहे, त्यांचा गोल एकच आहे, त्यांना एकाच ठिकाणी जायचंय, तर मग तिथे गरजेचं आहे. सो इट इज नेसेसरी टू हॅव युनिटी ऑफ ऍक्शन इन द वर्किंग ऑफ इंडिव्हिज्युअल्स. त्यांच्या ऍक्शन मध्ये युनिटी असणं गरजेचं आहे. समजा हे ए, बी आणि सी, तर तिघांना एकाच ठिकाणी जायचंय आणि एकाच वेळी पोहोचायचंय. त्यांनी एकत्र जाणं गरजेचं आहे की ए ने इकडून गेलं, बी ने इकडून गेलं, सी ने इकडून गेलं. पोहोचणार का रे ते वेळेमध्ये? समजा त्यांनी वेगवेगळे ऍक्शन वापरले, ए ने वेगळे ऍक्शन वापरले, बी ने वेगळ्या दिशेने जायचं ठरवलं, सी ने वेगळ्या दिशेने जायचं ठरवलं. पोहोचणार का रे ते गोल पर्यंत? नाही पोहोचणार ना. जर का तिघांना एकाच ठिकाणी जायचं तर सगळ्यांनी एकच ऍक्शन घेतली पाहिजे, सगळ्यांनी एकाच दिशेने जाणं गरजेचं आहे. सो आपली सेकंड लाईन काय दिली बघा, जर का सगळ्यांचा ऑब्जेक्टिव्ह एकच आहे तर सो इट इज नेसेसरी, तिथे गरजेचं आहे. काय गरजेचं आहे? टू हॅव युनिटी ऑफ ऍक्शन्स. त्यांच्या ऍक्शन्स मध्ये युनिटी असणं गरजेचं आहे. ठिकाणी वेगवेगळ्या ठिकाणी जायचं असेल तर तुम्ही जावा कुठून पण. ठिकाणना वेगवेगळ्या ठिकाणी जायचं असेल तर तुम्ही कुठूनही जावा, तुमच्या ऍक्शन मध्ये युनिटी असणं गरजेचं नाही. पण ठिकाणना एकाच ठिकाणी जायचंय, मग एकाच ठिकाणी जायचं मग त्यांच्या ऍक्शन्स पण एकत्रच केल्या पाहिजे. सो लाईन काय दिलंय? सो इट इज नेसेसरी टू हॅव युनिटी ऑफ ऍक्शन इन द वर्किंग ऑफ इंडिव्हिज्युअल्स. कोऑर्डिनेशन हेल्प्स टू ब्रिंग युनिटी ऑफ ऍक्शन इन द ऑर्गनायझेशन. समजा या तिघांमध्ये कोऑर्डिनेशन असेल तर तिघ जण एकत्र एकच ऍक्शन घेतील. कोऑर्डिनेशन नसेल तर काय होणार? ए स्वतःच्या मनाची ऍक्शन घेणार, बी स्वतःच्या मनाची ऍक्शन घेणार, सी स्वतःच्या मनाची ऍक्शन घेणार. तिघ तीन दिशेने जाणार, गोल पर्यंत पोहोचणार का रे? पण या सगळ्यांनी एकमेकांना कोऑर्डिनेट केलं. एने सांगितलं मी असं चाललोय, मग मी पण बोलला मी पण असंच येतो. सी ला सांगितलं, सी पण बोलला असंच येतो. मग तिघ जण एकत्र निघणार ना एकाच पाथ वरून एकाच दिशेने आणि गोल पर्यंत पोहोचणार. हे तिघांमध्ये कोऑर्डिनेशन काय? कारण तिघ जण एकत्र आहे, सगळ्यांनी एकत्र आणून ठेवलेलं आहे म्हणून. एकत्र नसेल तर ए स्वतःच्या दिशेने गेला असता, त्याला माहितीच नसतं बी पण येणार आहे, त्याने बीला सांगितलंच नसतं. बी स्वतःच्या दिशेने गेला असता, सी स्वतःच्या दिशेने गेला असता, पोहोचले असते का रे गोल पर्यंत? पण आज ए ने इकडून जायचं ठरवलं, ए ने लगेच बी ला सांगितलं की मी असं चाललोय. बी बोलला ठीक आहे मी पण तुझ्यासोबत येतो. ए आणि बी ने सी ला सांगितलं, सी पण त्याला जॉईन झालं. सगळेजण एकत्र गेले, गोल इझिली अचीव्ह झालं. का? कारण तिघांनी एकमेकांना कोऑर्डिनेट केलं. कोऑर्डिनेट करणं का पॉसिबल झालं? कारण तिघं एकत्र होते म्हणून. म्हणजे कोऑर्डिनेशन मध्ये सगळ्यात अगोदर एकत्र आणणं गरजेचं आहे, जे आपण मागच्या पॉईंट मध्ये बघितलं, इंटिग्रेशन. सो सगळ्यांनी एकत्र केल्यामुळे त्यांच्यामध्ये कोऑर्डिनेशन निर्माण झालं. लास्ट टाइम दिली बघा त्यांनी, कोऑर्डिनेशन हेल्प्स टू ब्रिंग युनिटी ऑफ ऍक्शन इन द ऑर्गनायझेशन. त्यांच्यामध्ये कोऑर्डिनेशन होते त्यामुळे त्यांची ऍक्शन एकत्र झाली, नाही ते वेगवेगळ्या दिशेने गेले असते. पॉईंट नंबर 3 होते तुम्हाला हेडिंग काय दिली त्यांनी? युनिटी ऑफ ऍक्शन. काय दिले बघा फर्स्ट लाईन दिली. In an organization, different people work at different levels to achieve certain common objective. So it is necessary to have unity of action in the working of individuals. Coordination helps to bring unity of action in the organization. Now point number 4. Help to solve conflicts. Conflicts म्हणजे काय माहिती ना? Confusion किंवा गोंधळ किंवा डिस्प्यूट्स बोलू शकतो आपण. वादविवाद, भांडणं. कोऑर्डिनेशन प्लेज व्हेरी इम्पॉर्टंट रोल टू सॉल्व द कॉन्फ्लिक्ट्स अमंग द इंडिव्हिज्युअल वर्किंग इन द ऑर्गनायझेशन. कोऑर्डिनेशनचा काय रोल आहे? भांडणं सॉल्व्ह करण्यामध्ये, कन्फ्युजन सॉल्व्ह करण्यामध्ये, डिस्प्यूट सॉल्व्ह करण्यामध्ये. तर बघूया आपण त्याने एक्झाम्पल दिले छानपैकी. पहिली फर्स्ट लाईन आपण समजून घेऊया. कोऑर्डिनेशन प्लेज व्हेरी इम्पॉर्टंट रोल. कशामध्ये व्हेरी इम्पॉर्टंट रोल आहे? टू सॉल्व द कॉन्फ्लिक्ट्स अमंग द इंडिव्हिज्युअल वर्किंग इन द ऑर्गनायझेशन. म्हणजे कॉन्फ्लिक्ट सेटल करण्यासाठी, भांडणं सेटल करण्यासाठी, वाद सेटल करण्यासाठी, कन्फ्युजन दूर करण्यासाठी कोऑर्डिनेशन हेल्प करतं. कसं काय बघूया आपण. एक्झाम्पल, देयर मे बी डिस्प्यूट बिटवीन क्रेडिट डिपार्टमेंट अँड फायनान्स डिपार्टमेंट रिलेटिंग टू क्रेडिट पिरियड, रेट ऑफ डिस्काउंट अँड सो ऑन. दोन डिपार्टमेंट आहेत ऑर्गनायझेशन मध्ये, क्रेडिट डिपार्टमेंट आणि फायनान्स डिपार्टमेंट. क्रेडिट डिपार्टमेंटचं काम काय? कस्टमरला क्रेडिट द्यायची, उधारी द्यायची आणि माल विकायचा. फायनान्स डिपार्टमेंटचं काय काम? पैसा अरेंज करून द्यायचा बिझनेससाठी. न वाद काय चाललंय क्रेडिट डिपार्टमेंट आणि फायनान्स डिपार्टमेंट मध्ये? क्रेडिट पिरियड, रेट ऑफ डिस्काउंट अँड सो ऑन. सो फायनान्स डिपार्टमेंटचं काय बोलणं आहे क्रेडिट डिपार्टमेंटला? की तुम्ही 180 दिवस उधारी देता ना कस्टमरला,
ते 180 दिवस न देता 90 दिवसावरती आलं. क्रेडिट डिपार्टमेंटने विचारलं का असं का करू आम्ही, तर फायनान्स डिपार्टमेंटने सांगितलं की तुमचे पैसे 180 दिवसांनी येत आहेत, त्यामुळे आपल्याकडे फंड अवेलेबल राहत नाहीये आणि मग इथे बाकीच्या अरेंजमेंट करताना आम्हाला प्रॉब्लेम होतोय. आणि पैसे ते येणार आहेत पण 180 दिवसांनी येणार आहेत, सो आम्हाला इथे प्रॉब्लेम होते मॅनेज करताना. सो तुम्ही क्रेडिट पिरियड कमी करा. आणि क्रेडिट डिपार्टमेंट वाले अडून बसलेत, ते बोलले की आम्ही जर का क्रेडिट पिरियड कमी केला 90 दिवसावर आणला तर कस्टमर आपल्याकडून गुड्स घेणार नाही. तर फायनान्स वाले अडून बसलेत क्रेडिट पिरियड कमी करा. क्रेडिट डिपार्टमेंट वाले बोलतात आम्ही क्रेडिट पिरियड कमी करणार नाही, कारण 180 दिवस देतो म्हणून कस्टमर जास्त येत आहेत आपल्याकडे. कमी दिवस केले तर कस्टमर आपल्याकडे येणार नाही. सो दोघांमध्ये वाद चालू आहे. फायनान्स डिपार्टमेंट वाला बोलतो क्रेडिट पिरियड कमी कर, क्रेडिट डिपार्टमेंट वाला ऐकायला तयार नाही. आता यांचे वाद खूप वाढलेले आहेत आणि बाहेर पण आता चर्चा सुरू झालेल्या आहेत की यांच्या ऑर्गनायझेशन मध्ये वाद चालू आहे. नाव कोणाचं बदनाम होणार? हे मॅनेजर एकमेकांना शिवाबिवा घालण्यावरती आलेले आहेत, रस्त्यावर वाद करतायत, नाव कोणाचं खराब होणार? त्या मॅनेजर्सचं की ऑर्गनायझेशनचं? ऑफकोर्स ऑर्गनायझेशनचं. तो फायनान्स डिपार्टमेंट वाला आपण ऐकायला तयार नाही, कारण त्याचाही प्रॉब्लेम जेन्युइन आहे. क्रेडिट डिपार्टमेंटचं पण एक्सप्लेनेशन जेन्युइन आहे, कारण तो पण सांगतो ते काही चुकीचं नाहीये. 180 दिवसवर 90 दिवसवर आणला क्रेडिट पिरियड, उधारीचा दिवस आपण कमी केले, 90 दिवस केले तर सेल कमी होणार आपला. सो दोघंही बरोबर आहेत. आणि पण दोघांमध्ये वाद चालू आहे. कोणीतरी येऊन तिथे मध्यस्थी करणं गरजेचं आहे. मग हायर लेवलवरून ऑफिसर येतात आणि ते कोऑर्डिनेट करून तो वाद काय करतात, मिटवतात. ते दोघांनाही ऑफिसमध्ये बोलवतील आणि सांगतील काय प्रॉब्लेम आहे सांगा. क्रेडिट डिपार्टमेंट वाल्यांनी सांगितलं की ह्यांचं काय म्हणणं आहे की 180 दिवस क्रेडिट देतोय, तिथे 90 दिवस करा. क्रेडिट डिपार्टमेंट वाला बोलला की सर 90 दिवस केले तर आपला सेल कमी होईल, परत उद्या आपल्यालाच प्रॉब्लेम होईल. फायनान्स डिपार्टमेंट वाल्यांनी सांगितलं की सर हा क्रेडिट पिरियड 180 दिवसासाठी देतोय, 180 दिवस दिल्यामुळे आपल्याकडे फंड अवेलेबल होत नाहीये आणि फंड नसल्यामुळे सॅलरीला प्रॉब्लेम होतोय, बरेचसे एक्सपेन्सेसला प्रॉब्लेम होतोय. सो दोघेही त्यांच्या जागेवर बरोबर आहेत. तर तो बोर्ड ऑफ डायरेक्टर तिथे आलेला, तो काय बोलला डायरेक्टर त्यांना की एक काम कर, क्रेडिट डिपार्टमेंट वाल्याला त्यांनी सांगितलं की तुम्ही 180 वरून 120 दिवसवर या, उधारी 120 दिवसांवरती आणा, 120 डेजचा क्रेडिट पिरियड द्या. आणि फायनान्स डिपार्टमेंटला सांगितलं की फंड शॉर्टेज असतील तर बँकेतून लोन घ्या, आम्ही साईन देतो आणि आपल्या शॉर्ट टर्म नीड्स ज्या आहेत त्या भागवून टाका. दोघांचा प्रॉब्लेम काय झाला, सॉल्व्ह. आता वाद असणार का त्यांच्यामध्ये? कारण दोघांना सोल्युशन मिळालं. त्या क्रेडिट डिपार्टमेंटवाला 120 डेज क्रेडिट देतोय, फायनान्स डिपार्टमेंटला फंडचा प्रॉब्लेम होतो, त्याला लोन घ्यायची परमिशन मिळाली. दोघांचा प्रॉब्लेम काय झाला, सॉल्व्ह झाला. का सॉल्व्ह झाला? कारण कोणीतरी येऊन कोऑर्डिनेट केलं म्हणून ना. कोण आलंच नसतं हायर ऑथॉरिटीज कोऑर्डिनेट करायला, तर तो वाद एवढा वाढला असता की एकमेकांची त्यांनी कॉलरी पकडल्या असत्या, मारामारी केली असती. कोण बदनाम झालं असतं उद्या? ऑर्गनायझेशन. माझे डिस्प्यूट सेटल करण्यासाठी कोण आलं पाहिजे? हायर ऑथॉरिटीज. सो लाईन काय दिली बघा, such disputes among the departments can be solved by higher authorities through proper coordination. आले ना डायरेक्टरांनी त्यांना सोल्युशन दिलं ना, मॅटर सॉल्व्ह झाला. कळतंय तुम्हाला? कोऑर्डिनेटच केलं नसतं, ते आलेच नसते तर तो प्रॉब्लेम खूप वाढला असता आणि उद्या नाव कोणाचं बदनाम झालं असतं? ऑर्गनायझेशनचं. पॉईंट नंबर 4 कळलं तुम्हाला? पॉईंटचं नाव काय दिलं त्यांनी, हेल्प्स टू सॉल्व्ह कॉन्फ्लिक्ट्स. रीड करायचं सगळ्यांनी माझ्यासोबत. पहिली आणि एकदम इझी आहे. Coordination plays very important role to solve the conflicts among the individual working in the organization. Then example द्यायचं आहे. There may be dispute between credit department and finance department relating to credit period, rate of discount, and so on. Such disputes among the department can be solved by higher authorities through proper coordination. Point number 5, better relations. Just आपण बघितला point number 4, help to solve conflicts. कॉन्फ्लिक्ट सॉल्व्ह झालेले आहेत. अगोदर का राग होता? कारण त्यांचे प्रॉब्लेम होते म्हणून. तो प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला. आता हळूहळू त्यांच्यामध्ये काय निर्माण होणार? त्यामुळे बेटर रिलेशन्स. सिंपल एक्झाम्पल आहे, जेव्हा आपल्यामध्ये वाद होतात दोन फ्रेंड्स मध्ये, कोणतरी ते वाद मिटवतं, मग हळूहळू आपण कोणत्या ना कोणत्या कारणाने एकमेकांशी बोलू लागतो आणि देन मग हळूहळू पुन्हा पहिल्यासारखे आपले रिलेशन्स कसे होतात? क्लोज होतात. जनरल ऑब्झर्वेशन तुमचं असेल की भांडणं होतात, भांडणं झालं 3-4 दिवस आपण एकमेकांशी धड बोलत पण नाही आणि हळूहळू मग आपण रोज कशाना कशाने वर्गामध्ये एकमेकांशी बोलतो, वही दे, पेन दे म्हणून, आणि मग हळूहळू पुन्हा ती फ्रेंडशिप चांगली क्लोज होती. सेम थिंग आपल्या ऑर्गनायझेशन मध्ये पण होतं. क्रेडिट डिपार्टमेंटचा मॅनेजर, फायनान्स डिपार्टमेंटचा मॅनेजर, खूप मोठा वाद चाललेला. दोघं एकमेकांचे थोबडे पण बघणं पसंत करत नव्हते. तो प्रॉब्लेम आता सॉल्व्ह झालेला आहे. आता त्यांना एकमेकांशी बोलावं लागतं. आता वाद नाहीये पण त्यांना राग आहे मनामध्ये,
पण एकमेकांशी कामासाठी बोलावं लागतंय, बोलताय, हळूहळू तो राग कमी व्हायला लागणार. 1, 2, 3 महिन्यानंतर तो सगळा राग डोक्यातून गेलेला असणार आणि हळूहळू ते पुन्हा पहिल्यासारखे चांगल्या प्रकारे बोलू लागणार. आणि आता त्यांच्यामध्ये काय निर्माण होणार? बेटर रिलेशन्स. कशामुळे? कारण डिस्प्यूट सॉल्व्ह झाले म्हणून. सो लाईन काय दिली बघा तिथे. कोऑर्डिनेशन प्लेज व्हेरी इम्पॉर्टंट रोल टू सॉल्व्ह द कॉन्फ्लिक्ट्स अमंग द इंडिव्हिज्युअल वर्किंग इन द ऑर्गनायझेशन. सेम लाईन घेतली बघा पहिली लाईन तिकडची. कोऑर्डिनेशन प्लेज अ व्हेरी इम्पॉर्टंट रोल to solve the conflicts among the individual working in the organization. This helps to maintain better relations among the employees of the organization. कॉन्फ्लिक्ट सॉल्व्ह झाल्यामुळे अगोदर दोन्ही डिपार्टमेंटचे एम्प्लॉईज पण बोलायचे नाहीत एकमेकांशी. का? कारण दोन्ही बॉस मध्ये वाद चाललेले म्हणून. बट कॉन्फ्लिक्ट मिटल्यामुळे आता सगळे एकमेकांशी बोलतायत. त्यांच्यामध्ये काय निर्माण होणार? बेटर रिलेशन. दिस हेल्प्स टू मेंटेन बेटर रिलेशन्स अमंग द एम्प्लॉईज ऑफ द ऑर्गनायझेशन. दे अंडरस्टँड इच अदर व्हेरी वेल. आता त्यांच्यात फ्रेंडशिप झाली. आता ते एकमेकांना चांगल्या प्रकारे अंडरस्टँड करतायत. They understand each other very well and make adjustment. आणि ते स्वतःसोबत एक प्रकारे ऍडजस्टमेंट करतात. उद्या काही प्रॉब्लेम झाले की वाद घालत नाही. आधी का वाद घातलेले? जसं फर्स्ट डेला एका बेंचवरती चौथा बसायला आला. क्लास मधलं सिंपल एक्झाम्पल देतो तुम्हाला, 11वीला होते तुम्हाला. फर्स्ट डेला 3 जण बसले की एकदम कम्फर्टेबल बसायचे आणि लांब लांब सरकून बसायचे. चौथा कोणी आला की मुद्दामून बाहेर सरकून बसायचं, जेणेकरून त्याला जागा मिळाली नाही पाहिजे. तरी पण आम्ही बसवायचो. आणि मग तुम्ही त्याकडे रागाने बघणार, त्याला धक्का काय देणार. पण हळूहळू फ्रेंडशिप निर्माण होते तुमच्यामध्ये. फ्रेंडशिप निर्माण झाल्यामुळे काय होतं? तो आता आपल्याला हवा असं वाटू लागतो. उद्या आपल्याला जागा होत नसेल तरी पण तिकडे जर सांगणार तू एक पाय बाहेर काढा, त्याला तिथे बसायला घेणार, जागा करून घेणार. म्हणजे तुम्ही आता काय करताय? सिच्युएशन नुसार स्वतःला ऍडजस्ट करताय. पहिल्या दिवशी त्यालाच तुम्ही बोलायचे मागेचा बसायला, आणि हेच 4 महिन्यानंतर त्याला तुम्ही काय बोलताय? हे मागे नको जाऊ, इकडेच बस, आपण इथे जागा करूया. म्हणजे काय? अगोदर ऍडजस्ट करत नव्हते. का? कारण अगोदर रिलेशन चांगलं नव्हतं. आता बेटर रिलेशन्स निर्माण झाल्यामुळे आता लगेच आपण वाद घालतोय की स्वतः ऍडजस्ट करून घेतोय की चल या आमच्यामध्ये आपण जागा करूया. समजून घ्या मला काय सांगायचंय. बेटर रिलेशन्स असल्यामुळे आता ते लगेच वाद करत नाहीयेत. ते काय करतात? मेक ऍडजस्टमेंट. आता ते ऍडजस्टमेंट करतायत विथ इच अदर टू अचीव द ऑर्गनायझेशनल गोल. आता काही झालं की लगेच वाद नाही घालत आहेत, कारण आता त्यांच्यामध्ये फ्रेंडशिप आहे ना, बेटर रिलेशन आहे ना. लगेच ते जाणार वरती कंप्लेंट करायला. स्वतःमध्ये आपापसामध्ये काहीतरी ऍडजस्टमेंट करणार आणि जेणेकरून गोल काय होईल? आपलं अचीव होईल. कळते मला काय सांगायचंय तुम्हाला? प्रॅक्टिकल एक्झाम्पल तुम्हाला ते पटलं असेल की फर्स्ट डेला आपण 14 जण बसायला किती नाटकं करत होतो आणि आता फ्रेंडशिप झाली, आपण तेच 14 जण एकदम आवडीने गळ्यात गळे घालून बसतो बेंचवरती. हे कशामुळे झालं? कशामुळे ऍडजस्टमेंट झाली? बिकॉज ऑफ बेटर रिलेशन्स. ऑर्गनायझेशन मध्ये पण ते सुरुवातीला वाद झालेले, दोन्ही डिपार्टमेंट एकमेकांची थोबडे बघत नव्हते. वाद मिटल्यानंतर हळूहळू त्यांच्यामध्ये बेटर रिलेशन्स निर्माण झाले. आता ते एकमेकांना चांगल्या प्रकारे समजू लागले. आता काही झालं की लगेच वाद नाही करत, समजून घेतात, ऍडजस्टमेंट करतात आणि गोल्स साठी काय करतात? काम करतात. पॉईंट नंबर 5 आला तुम्हाला बेटर रिलेशन्स. रेडी करूया एकदम. काय दिले फर्स्ट पॉईंट तिथे? कोऑर्डिनेशन प्लेज अ व्हेरी इम्पॉर्टंट रोल टू सॉल्व्ह द कॉन्फ्लिक्ट्स अमंग द इंडिव्हिज्युअल वर्किंग इन द ऑर्गनायझेशन. This helps to maintain better relations among the employees of the organization. They understand each other very well and make adjustment with each other to achieve the organizational goal. Now point number 6, team spirit. आता 2 पॉइंट इथे लिंक केले. हेल्प टू सॉल्व्ह कॉन्फ्लिक्ट्स पॉइंट नंबर 4 आणि बेटर रिलेशन्स. कॉन्फ्लिक्ट्स नाहीयेत, वाद नाहीयेत, रिलेशन्स चांगलं आहे. त्यामुळे आता सगळे एम्प्लॉईज काय करणार? ऍज अ टीम म्हणून काम करणार ना. अगोदर काय नव्हते काम करत? कारण वाद होते, रिलेशन्स चांगले नव्हते. वाद मिटलेले, इथे रिलेशन्स पण चांगले झाले एम्प्लॉईज मधले. आता सगळे एम्प्लॉईज कसं काम करणार? ऍज अ टीम. सो लाईन काय दिले बघा? कोऑर्डिनेशन हेल्प टू सॉल्व्ह द कॉन्फ्लिक्ट्स ऑफ द एम्प्लॉईज पॉइंट नंबर 4 and maintain better relations in the organization point number 5. वाद नाहीयेत, रिलेशन्स चांगले आहेत. thus coordination develops team spirit in the organization. तर लिहितो मी ऑर्गनायझेशन. thus coordination develops team spirit in the organization. कळतंय तुम्हाला? आता सगळे एम्प्लॉईज एकमेकांना ऍडजस्ट करून वर्क करणार. सगळे एम्प्लॉईज एकदम चांगल्या प्रकारे समजून घेणार आणि ऍज अ टीम म्हणून काम करणार. जेव्हा ऍज अ टीम म्हणून काम करणार, गोल इझिली काय होणार? अचीव होणार. पॉईंट नंबर 6 कळलं तुम्हाला? टीम स्पिरिट. एकदा रीड करूया आपण. काय दिले फर्स्ट लाईन रीड करायचे ते? ओके, खाली एक लाईन आहे बघा. प्लस कोऑर्डिनेशन डेव्हलप टीम स्पिरिट इन द ऑर्गनायझेशन. टीम स्पिरिट हेल्प्स द मॅनेजर टू अचीव द ऑर्गनायझेशनल गोल. इथे टीम मध्ये स्पिरिट आहे, उत्साह आहे, जोश आहे.
जोश भरी टीम आपल्या सोबत असेल ना तर मॅनेजरला खूप इझी जातं गोल अचीव करण्यासाठी. सो लाईन काय दिलंय, टीम स्पिरिट हेल्प्स द मॅनेजर टू अचीव द ऑर्गनायझेशनल गोल्स. काय दिलं एकदा रेडी करा. पॉईंट नंबर 6 टीम स्पिरिटचा. कोऑर्डिनेशन हेल्प्स टू सॉल्व द कॉन्फ्लिक्ट्स ऑफ एम्प्लॉईज अँड मेंटेन बेटर रिलेशन इन द ऑर्गनायझेशन. Thus, coordination develop team spirit in the organization. Team spirit helps the manager to achieve the organizational goals. Point number 7, motivates subordinate. Coordination helps to motivate the subordinate in the organization. The superior motivate the subordinates to give better result and to achieve the organizational goals. Now, coordinate करणे म्हणजे काय, एक प्रकारे हेल्प करणे. मी मॅनेजर आहे, माझ्या हाताखाली 10 एम्प्लॉईज आहेत, मी त्यांना कशासाठी हेल्प करतोय. रिझन एकदम सिंपल आहे, त्यांना कामं जमत नाही त्यामुळे त्यांचा कॉन्फिडन्स लो आहे. मी त्यांना जर का कामं समजावून सांगितली ऑटोमॅटिक त्यांना कामं ती जमणार आणि जमल्यामुळे त्यांचा कॉन्फिडन्स काय होणार, वाढणार. सो लाईन काय दिली बघा, कोऑर्डिनेशन हेल्प्स टू मोटिवेट द सबऑर्डिनेट इन द ऑर्गनायझेशन. मी त्यांना कोऑर्डिनेटच नाही केलं, ते काम करण्यासाठी मोटिवेट होणारच नाही. नाही जमते आपल्याला जमणार नाही असा ऍटिट्यूड करून बसणार ती लोक. पण मी जर का त्यांना प्रेमाने समजावलं, त्यांना कॉन्फिडन्स दिला, अरे काय अवघड नाही, जमण्यासारखं हे भाई, अशा प्रकारे करायचं तशा प्रकारे करायचं, त्यांना जमणार, ते त्यांचा कॉन्फिडन्स वाढणार, ते मोटिवेट होणार काम करण्यासाठी. सो लाईन काय दिले, कोऑर्डिनेशन हेल्प्स टू मोटिवेट द सबऑर्डिनेट्स इन द ऑर्गनायझेशन. मी कशासाठी मोटिवेट करतोय त्यांना, कारण मोटिवेट केलं तर ते काम करणार तर गोल अचीव होणार. मी मोटिवेटच नाही केलं, नाही जमते त्यांना, मरू देत, नाही जमते, मी पण असा ऍटिट्यूड करून बसलो, गोल अचीव होणार का इथे, नाही होणार. सो मला ऍज अ मॅनेजर काय करावं लागणार, त्या एम्प्लॉईजला मोटिवेट करावं लागणार आहे. द सुपेरियर मोटिवेट द सबऑर्डिनेट्स. कशासाठी मोटिवेट करतोय, टू गिव्ह बेटर रिझल्ट्स, जेणेकरून बेटर रिझल्ट्स मिळतील मला, अँड टू अचीव द ऑर्गनायझेशनल गोल. मी कशासाठी मोटिवेट करतोय, जेणेकरून त्यांच्याकडून चांगले रिझल्ट येतील आणि माझा गोल काय होईल, इझिली अचीव होईल. कळतंय तुम्हाला. मी कोऑर्डिनेटच नाही केलं, त्यांना कोऑपरेटच नाही केलं तर गोल अचीव होणारच नाही. पॉईंट नंबर 7 कळाला तुम्हाला, मोटिवेट सबऑर्डिनेट्स. काय दिले बघा फर्स्ट लाईन तिथे, coordination helps to motivate the employees in the organization. The superior motivate the subordinates to give better results and to achieve the organizational goals. Point number last, corporate image. Coordination helps to develop corporate image of the organization. Almost सगळ्या फंक्शन मध्ये हा पॉइंट आहे. कोऑर्डिनेशन सगळ्यांची सुरुवात अशीच आहे. डायरेक्टिंग हेल्प्स टू, प्लॅनिंग हेल्प्स टू, स्टाफिंग हेल्प टू. इथे कोऑर्डिनेशन हेल्प्स टू डेव्हलप कॉर्पोरेट इमेज ऑफ द ऑर्गनायझेशन. ड्यू टू प्रॉपर कोऑर्डिनेटिंग, प्रॉपरली कोऑर्डिनेट केल्यामुळे काय फायदा होणार, तो ऑर्गनायझेशन प्रोव्हाइड बेटर क्वालिटी गुड्स अँड सर्व्हिसेस. मी प्रॉपर कोऑर्डिनेट केलं एम्प्लॉईज, ते एम्प्लॉईज प्रॉपर वर्क करणार, चांगल्या सर्व्हिसेस प्रोव्हाइड करणार, विच हेल्प्स टू मेंटेन कॉर्पोरेट इमेज ऑफ द ऑर्गनायझेशन. मी जर का त्यांना प्रॉपर कोऑर्डिनेशन दिलं, प्रॉपर त्यांना समजावून सांगितलं, प्रॉपरली मोटिवेट केलं, ऑटोमॅटिक त्यांची क्वालिटी, त्यांची लेवल ऑफ सर्व्हिस इम्प्रूव्ह होणार, ते चांगल्या प्रकारे सर्व्हिस देणार कस्टमरला. कस्टमरला चांगली सर्व्हिस दिली की नाव कोणाचं होणार, ऑर्गनायझेशनचं. सो लाईन काय दिली बघा, कोऑर्डिनेशन हेल्प्स टू डेव्हलप कॉर्पोरेट इमेज ऑफ द ऑर्गनायझेशन. ड्यू टू प्रॉपर कोऑर्डिनेशन द ऑर्गनायझेशन प्रोव्हाइड्स बेटर क्वालिटी गुड्स अँड सर्व्हिसेस which helps to maintain corporate image of the organization. क्वेश्चनच्या सुरुवातीला आपण ब्रॅकेट मध्ये ना तिकडे ॲब्रिव्हिएशन दिले आपल्याला, OHUT BMC. हे ॲब्रिव्हिएशन यासाठी दिले जेणेकरून पॉइंट हेडिंग लक्षात राहिले पाहिजे. O वरून ऑप्टिमम यूज ऑफ रिसोर्सेस, H वरून हायर इफिशियन्सी, H वरून आता जनरली पॉइंट सगळे खाली गेलेले आहेत ते, पण हे पॉइंट हेडिंग साठी आपण ॲब्रिव्हिएशन्स दिलेले आहेत. तुम्हाला ह्या ॲब्रिव्हिएशन्स नुसार म्हणजे इन केस जर का तुम्हाला 8 पॉइंट लाईनीत लक्षात राहत नसतील, यू कॅन यूज दिस ॲब्रिव्हिएशन OHUT BMC आणि ह्याच्यातून तुम्ही पॉइंट हेडिंग लक्षात ठेवू शकता. ओके, हे सगळं तुम्ही लर्न करणार, रीड करणार, बाय हार्ट करणार आणि देन तुम्ही ते 3 टाइम्स लिहिणार तेव्हा बिन बघता लिहायचं आहे. ओके.